तर हाय नमस्कार. बघू शकता आज आमची जागा सुनी सुनी दिसायला लागली हो. त्या जागेवर गाडी उभं केली. काय करावा, लय टेन्शन आलंय मला. तर नको वाटतंय जायला, पण जायला तर लागणारच आहे. कसं आहे माहिती आहे का, काही गोष्टी केल्याशिवाय काही गोष्टी मिळत नाही त्या. पण एवढे दिवस आता राहिलोय म्हणल्यावर मला पण कर्म नाही म्हणजे करमायचं तर नाही, पण कष्ट तर करावंच लागणार आहे. कष्ट तर करावंच लागणार आहे. आता राहिला प्रश्न जायचा, तर आता वहिनी बघू, त्यांना म्हणलं बसत जावा येत जावा, इथं खाली चांगला धंदा होतोय. तर वहिनी मला म्हणते त्या नाही, तुम्ही गेल्यावर मी वरीच बसल कुठंतरी जागा बघत. तर त्यांना बी करमायचं नाही. आता मी तरी काय करू, मला तर लोकांचं देणं झालं या, लोकाला पैसे द्यायचे त्या, आणि घर पण आपलं बांधायचं. लोकांचं लय नाहीत पैसे, थोडंच आहेत, पण घर तर बांधणं लय गरजेचं आहे. तर वहिनी बसले तेव्हा का दुकान मांडून. या चाल का कुठं बटीवर थापायला जोडीला बाय कोणतर येते थापायचं. लेकरं शाळेत सोडल्यावर वाहतुकीला येईल, वाहतुकीला येईल कंटिन्यू रोज येईल. तुम्हाला काय गाडी आहे, गाडीवर टेन्शन नाही. या जायचं पैसे भेटतील का मला, म्हणजे पेट्रोलला? वाहतुकीला आल्यावर देतली की ते मालक लोक. तर काल मी म्हणजे ॲडव्हान्स दिलता 1000 रुपये, तर बानूच्या दुधाचं झाल्या 3000 रुपये. तर आता मी तर तिथं गेल्यावरच देणार आहे. आता कसं आहे माहिती आहे का, लेकरांनी खाल्लेल्या वस्तूचे मी पटकन देत असते, आणि वहिनी पण नाराजच आहे त्या जरा. आता मी तरी काय करणार. एवढा मोठा खेळ मांडलेला बंद पडला अचानकच. माझा मूड हपका झाला माहिती का. खेळाचं बी काय वाटत नाही, ज्योती ताई माझ्यापासून लांब जायचे ना, त्याच्यामुळे जास्त वाईट वाटायला लागलं. कारण आता जवळजवळ 2 वर्ष होत आली की आम्ही एकत्र आहे. ह्याच्या अगोदर तर मी भटीवर पुण्या मुंबईलाच होती, सोडा गावावर आता आली. ह्या 2 वर्षात आमचा एकमेकीला लय जीव लागलेला आहे. आणि अचानकच असं आणि म्हणजे एकमेकीला सोडून आधी आम्ही पहिली गोष्ट तर कुठं जात पण नाही, गेलो पण नाही. त्याच्यामुळे मला वाईट वाटायला लागलं, बाकी काय नाही. मला तर लय वाईट वाटायला लागलं. पण मी तर काय करणार आहे, मस्त माझं मन नाही लागणार तिथं. पण बरेच जण म्हणते ते की तू दे ज्योती ताईला 20,000 रुपये. तर माझं पण हातावरलंच पोट आहे, मी पण जेव्हा व्हिडिओ टाकल तेव्हा माझ्या घरात चूल पेटते. मी तर आणि त्यांनी म्हणलेले होते की म्हणलं होतं तुम्ही पैसे थोडस जमा करा, म्हणलं काय कमी जास्त असेल तर ते मी टाकते म्हणलं, टाकते म्हणलं होतं. तर बरेच कमेंट्स त्यांना पण अशा यायला लागल्यात की तुला काय भाव नाहीत का तुझ्या आई बापा सांभाळायला. हाय तर पण ज्याचं त्याचा संसार, ज्याचं त्याचं हातावरलं पोट, प्रत्येकाला प्रत्येक घरात ज्याचं त्याला पडलेलं हाय तसं द्यायचंच म्हणल्यावर थोडं थोडं करून देतील सगळेजण. पण एवढं एकदमच देणार कोण आहे तेव्हा? कोणच नाही. त्यांचे पण हातावरले पोट आहे, ते करायला तवा खाणं कोणाचं. हा समजा बाबा ह्यांना भटीवरले उचल घेतली, काय कमी जास्त पडलं तर उचल काय घेतली नाही, पण घ्यायचे म्हणतात वाटतं. रोकच करून माल टाकणार आहे, फक्त जेवढं काय लागणार आहे. इट तर आहे, फक्त सिमेंट पत्र. आणि मी बी 4 दिवस इथे येणार आहे, ज्योती आहे तोपर्यंत. ती तिकडे भटीवर गेल्यावर मग मी नाही येणार, मग तिकडे माळावर थांबणार. मग आता म्हणले नाराज झाले, पण काय करू, माझा पण नाही इलाज आहे. भरपूर अशा पण कमेंट आल्या की ज्योती ताई बानूचा हाल होते तर कशाला जाते असं तसं. पण चालून आलं, मी नव्हती जायची पण चालून आलं त्या गोष्टी. मग आता चालून आलं म्हणल्यावर जायला नको का. आणि काही गोष्टी चांगलं होण्यासाठी तर ती देवाने पाठवलं असेल तर काय हरकत आहे जायला, बरोबर आहे का. आणि काही गोष्टी आता कसं सांगावं तुम्हाला, कुठनं सांगावं ते काय मला कळना गेलंय. पण मी एवढंच सांगेन, मी जे पण करते ते पोटा पाण्यासाठीच करते. आणि जर जमलं तर मी घर बांधणारच आहे.
आणि लवकरच आपले सेड का होईना काय का होईना उभा मी करणारच आहे. कारण आमच्या गावात शौचालय नाही आणि रात्र इंदरचं लय भ्या वाटायला लागलं या. ती मनामध्ये बसले आणि कसं आहे माहिती आहे का, थोडंसं का होईना कसं का होईना वाकडं तिकडं पण घर मला बांधायचंच आहे. हे मी ठामच केलं आहे. आणि राहिला प्रश्न वडापावचा, तर वडापाव काय बंद करून मी देणार नाही. पण सुरुवात अजून तर काय गावात खपत नाही. आणि जत्रालाही तर आम्ही करणारच आहे. असं काय नाही जत्राच करणार आहे. गावात बघितलं 5-6 दिवस, 3 दिवस झाला धंदा चांगला आणि दुसऱ्या दिवशी काहीच नाही, मग मूडच ऑफ झालं नाही का. थोडंफार तर येणं असेल तर ते आताच आपण भांडवल करतोय आणि तीच भांडवल आपण आणायला लावतोय. आणि जर ती भांडवलच निघत नसेल तर काय करायचं पुढचं, काय करायचं म्हणजे आपलेच पदार्थ लावायचं का. मग ती वडापाव करायचं आणि खायचं, ते फेकूनच द्यायचं आहे ना. मग लुस्कान कोणाची होती, त्यांचीच होणार आहे. माझ्याकडे तर 1 रुपया नाही, सगळं तीच बघतं. मग मी विचार केला की भांडवलमधनं तर निघलं जास्त. रोजचं तर आता जी 2 दिवस चांगला धंदा झाला, रोज तसा धंदा झाला असताना तर काहीच वाटलं नसतं. आणि मेन कारण का नाही, घर बांधायचं आहे म्हणून त्यासाठी मी चाललेली आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला तिथं गेल्या हेडवतो आणि त्या दिवशी आम्ही बघायला गेलतो पण मी हेडव काढलं नाही. माझं मनच राजेच होत नव्हतं, येऊ का नको. पण मी मनाला ठाम केलं आणि वहिनी पण मला म्हणल्या, ताई घर होत असेल तर तुम्ही जायला काहीच अडचण नाही, आपलं बघू हळूहळू का होईना मी करील. पण त्यांना 2-2 असं धंदा काय जमणार नाही, वडापावचा बी जमणार नाही आणि हे ह्याच्याकडे बघतील का त्याच्याकडे बघतील, हे जमणार नाही त्यांना. तर चला जाताना हे तर तुम्हाला दिसेलच कधी जाणार आहे कधी नाही. 5-6 महिने सीजन राहिला आहे, तेवढा मी करते. तेवढ्यात आपलं साधं सिंपल घर मी बांधते. अपेक्षा फक्त बांधूला छत पाहिजे, तेवढ्याची माझी वडातण चालली. राहिला प्रश्न दीक्षाचा, तर दीक्षाला हॉस्टेलला काहीच कमी बी नाही आणि काहीच नाही, त्यामुळं काय जास्त मी बोलू शकत नाही. आणि आता तर काय झालं, कणकणी आल्यासारखं मला पण झाले. कारण सर्दी ही वातावरण चेंज झाले म्हणतात, गारपीट होणार आहे, पडणार आहे म्हणते ती. कशाची गारपीट, माणसाला खायला भेटना पोटाला 2 टायमाचं, आणि गारपीट ही देवा अजून दुकानाचा काळ काढायला लागला. बाणू तर तुम्ही बघितलंच, त्या दिवसापासून 3 दिवस झालं बाणू लय आजारी आहे. पण तिला आणले ते औषधं पण तिचं काय कपच पडना गेलं या. तर बघू. तर हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि मी काही चुकीचं बोलत नाही, जे पण बोलते खरंच बोलते. आणि हेड आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर बाय.